अधिक मास हा पुरुषोत्तम मास, मलमास, धोंड्याचा मास म्हणून ओळखला जातो. अधिक मास हा काळ पुण्यकाम, व्रतवैकल्य आणि विशेष व्रत करण्याचा कालावधी असतो. अधिक मास हा विष्णू देवतेला समर्पित केलेला असल्यामुळेच याला पुरुषोत्तम मास असं म्हणतात. प्रत्येक मासात अर्थात महिन्यात सूर्य हा एकेका राशीत संक्रमण करत असतो, परंतु अधिक मासात सूर्य कोणत्याही राशीत संक्रमण करत नाही. त्याचा परिणाम हा सूर्य आणि चंद्राच्या गतीवरती होतो. त्यामुळेच वातावरणाचाही कायापालट होतो. वातावरणातील या बदलामुळे आरोग्यावर कोणतेही विपरीत परिणाम होऊ नयेत, यामुळेच या काळात व्रतवैकल्य केली जातात. अधिक मासात व्रतवैकल्यांना खूप जास्त महत्त्व आहे. अधिक मासात करण्यासारखी अनेक व्रतवैकल्य देखील आहेत. या मासात प्रतिदिन श्री पुरुषोत्तम कृष्णाची पूजा आणि नामजप करावा. या काळात वेगवेगळे दान करण्यासाठी सांगितले जाते. त्यापैकी एक म्हणजे दीपदान. या दिवसात जावयाला घरी बोलावून त्याला दीपदान करण्याची पद्धत आहे. चांदी किंवा तांबे असे कोणत्याही धातूच्या दिव्याचे या दिवसात दान केले जाते. शिवाय याच काळात अन्नदानालाही महत्त्व असते. अधिक मासात वस्तू देण्यामागेही काही कारणं आहेत. असं म्हणतात की माता लक्ष्मीला चांदी ही अतिशय प्रिय आहे. लक्ष्मी नारायणाचे रूप असलेला जावई आणि मुलगी यांना चांदीच देणं अधिक योग्य मानलं जातं. चांदीला धार्मिक कार्यात अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं जातं. चांदी ही सात्विक आहे. असं म्हणतात की भगवान शंकराच्या अश्रूपासून ज्या धातूची निर्मिती झाली ती म्हणजे चांदी. चांदी ही प्रेम, शांतता, शुक्र आणि चंद्र यांचं प्रतीक मानली जाते. चांदी ही शरीरातील पाणी आणि घटक दूर करते. शरीरातील अनेक समस्या दूर करण्याची क्षमता चांदीमध्येच असते. म्हणूनच या काळात चांदीची वस्तू दिली जाते. यंदा अधिक मासाची सुरुवात 17 मे 2026 रोजी सुरू होणार आहे आणि 15 जून 2026 रोजी त्याचा समारोप होणार आहे. अधिक मासासंदर्भातील अधिक माहिती आपण यापुढील व्हिडिओतून देखील घेणारच आहोत.